फटका खेळलाय. बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यावेळेला आणखीन एक मोठा फटका गणेशच्या बॅट मधून. हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. व्हॉट शॉट. ऍक्शन रिप्ले. अगदी बरोबर बॉलला पाठवलं गणेशने बॉडी लाईनच्या. हो आणखीन एक बिग हिट. गणेश त्याची बॅट खोलली आहे. बॅक टू बॅक दुसरा येतोय गणेशच्या बॅट मधून. हा जवाब चोख आहे. बॉडी लाईनच्या बाहेर याही बॉलला फेकून दिले गणेशने. 2 षटकार यावेळेला उडवलाय गणेशने बॉल. आणि या बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जज करत असताना त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर. गणेश त्याची बॅट बोलली आहे. आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मधून. गणेशच्या बॅट मधून आणखीन एक बॉल आउट ऑफ दी पार्क. बॉल गेलाय लांब 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 लचक. आणखीन एक गणेश त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. ओहो मोठा फटका गणेश जेठे यांच्या बॅट मधून आलाय आणि या बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. येतोय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर हँडसम बॉलला पाठवलंय बॉर्डरी लाईनच्या बाहेर. 6 षटकार. यावेळेला लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि या गॅप मधून बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी गणेश जेठे यांच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. तुफानी वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध गारवा वॉरियर्स असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध हो हेलिकॉप्टर. षटकार. पहा काय गणेश जेठे यांनी फटका खेळलाय. बरोबर अंदाज घेतला बॉलचा. बॉलला येऊ दिलं. वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला वाट लावली देखील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती. हो उडवलाय बॉल गणेश यांनी. चांगला फटका पाहायला जरूर मिळालाय. या बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. आणखीन एक मोठा फटका गणेश यांनी खेळलाय. या बॉलला देखील पाठवलंय 6 धावांसाठी. गणेश जेठे शब्दा आहे. लक्ष मोठ आहे. धावांचा अक्षरशः ठोकर रचला होता पहिल्या डावामध्ये श्रेयस कदमच्या बॅट मधून आपण पाहिलं तर वैयक्तिक पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर समोर फटका खेळलाय. त्या बॉलवर जर आपण पाहिलं तर 4 धावा पंच घोषित करतायत आणि या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 28 या आकड्यावर.